लाडकी बहीण आणि वाल्मिक कराडवरून मनोज जरांगेंनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला। निवडून येईपर्यंत सरकारनं बहिणीकडून टिळा लावून घेतला आणि आता सरकारनं पैसे परत घेण्याची तयारी सुरू केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। तसंच सरपंच आणि खंडणी प्रकरणातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं म्हणत वाल्मिक कराडवरील उपचारांवर मनोज जरांगेंनी संशय व्यक्त केला। तुरा लागूस तर तुला टिळा लागूस तर सगळ्या बहिणी लागत होत्या आणि हीच प्रजाभक्ती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 जानेवारीच्या दिवशी एका बहिणीला वेगळा नाही आणि एका बहिणीला वेगळा नाही। निवडून येताना मत घेताना मोठ्या बहिणीला सुद्धा द्यावा वाटले पैसे आणि आता बहिणीत भेद, आता बहिणी कोण वापस घ्यायची तयारी सुरू झाली। किती नीच पातळीची आहेत रे तुम्ही। सरकारी दवाखान्यातला डॉक्टर सुद्धा चौकशीला गेला, दुखत नव्हतं तर 2 दिवस का ठेवलं। म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी 2 दिवस सुटण्यासाठी षडयंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक कट डॉक्टरांनी त्यांनी त्या पीआयनं शिवाजीनगरच्या कोण पीआय ईपी असेल यांनी सगळ्यांनी बसून तिथं षडयंत्र केलंय या गुन्ह्यातून सुटण्याचं। म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले घ्या, तिथले सीसीटीव्ही ताब्यात घ्या आणि यांच्या सगळ्यांचे सीडीआर काढा। काय नसून डॉक्टरांनी ठुलच कसं काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।